ग्रॅनी आजी, डॅड, कम फास्ट, चोर शिरलाय घरात. ही कमळी टमळी काय ग, तुला सेल्फ रिस्पेक्ट नाहीये का? एवढं सगळं झालं तरी आलीस. मॉम, ग्रॅनी आजी, आजी, डॅड, कम फास्ट, मॉम. काय हे बघ, ही गावछाप. एवढं सगळं झालं तरी चोरी छुपे आपल्या घरी आली आहे. आणि एवढंच नाही, आजोबांच्या पायाची तेल मॉलिश पण करत होती. ए गावंढळ, एवढं घराच्या बाहेर तुला हाकललं तरी देखील तू पुन्हा इथे? काही लाज लज्जा शरम काही आहे का तुला? एखाद्याने आयुष्यभर तोंड दाखवलं नसतं, पण ही आहे ना निर्लज्जपणाचा कळस आहे. एक मिनिट, ती काय सांगते एकदा ऐकून तरी घ्या प्लीज. आई आणि ऋषी, तू नाही म्हणजे तू ये, तू वेलकमच आहेस, पण तू ह्या मुलीची बाजू घेतोयस. पण तुला माहित आहे का ती कोण आहे? नाही, ती दाखवते ती गावंढळ आहे, गरीब आहे, पण असं काही नाहीये. अतिशय खोटारडी मुलगी आहे ही. तुला माहितीये का तिने काय केलंय? कसलं तरी विषारी तेल आणून लावलं माझ्या दादाच्या पायाला. अक्षरशः जीव घेणा हल्लाच होता म्हण ना. तू पण हिच्यापासून जरा लांबच राहा. वहिनीला मात्र हिचा पुळकाच येतो ना. आता काय म्हणावं याला? म्हणजे ज्या ताटात खायचं त्याच ताटात. प्लीज असं कमी करूच शकत नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही प्लीज. आत्या, निदान ऋषी म्हणतोय म्हणून तरी कमळीचं बोलणं ऐकूया. हा, काय बोलू दे? हा, काय बोलू दे? त्याला माहितीये काय झालंय ते? नाही ना? राजन, तू गप्प बस प्लीज. वहिनी, अगदी देवासारखी आलीस बघ, आणि अगदी वेळेवर आलीस. अगं ही मुलगी चोरासारखी घरात शिरली होती, आणि एवढं सोड, पुन्हा दादाच्या पायाला ते तेल चोळत होती. विषारी का काय ते? काय म्हणायचं या पोरीला? हा, एकदा घराच्या बाहेर हाकललं तरी हिला लक्षात येत नाही. तर तूच बघ बाई काय ते. हा राजन, हा पण तिचीच बाजू घेतो. तुला माहित नाहीये का राजन, वहिनीने त्या पोरीला घराच्या बाहेर काढलं होतं. एवढं सगळं झालं तरी पण तो तिचीच बाजू घेतोय. बस पुरे पुरे कामिनी, खूप बोललीस. सगळ्यांचं सगळं बोलून झालंय, आता मी बोलते. बर, कमळी, बरं झालं तू इथे आलीस. काय? आई, ही कमळी आपल्या घरात चोरांसारखी शिरली, बाबांच्या खोलीमध्ये गेली, आणि ती आली तर तुम्ही अरे वा तू आलीस बरं झालं असं म्हणताय? सिरियसली? हो, बरोबर बोलते मी. आई, या मुलीमुळे आपल्या बाबांना किती त्रास झाला, किती मनस्ताप झाला हे माहितीये ना तुम्हाला? मग रागिणी, मी आता बोलतेय, मध्ये कुणीही बोलू नका. बरं. राजन, हो आई. हे काय माहितीये तुम्हाला? कामिनी, ये ना. काय? तुला माहिती आहे काय? रिपोर्ट आहे ते, तेलाचे रिपोर्ट. कमळीने बाटलीमधून जे तेल आणलं त्याचा रिपोर्ट, आणि वाटीमधून ज्या तेलाने तिने ह्यांना मसाज केला त्याचाही रिपोर्ट आहे याच्यामध्ये. मला आणि राजनला शंका आली म्हणून ती दोन्ही तेलं आम्ही लॅबमध्ये पाठवली होती टेस्टिंगला. त्याचा रिपोर्ट मिळाला. कमळीने बाटलीमधून जे तेल आणलं होतं त्याच्यात कुठलीही भेसळ नव्हती. काही घातक केमिकल नव्हतं त्याच्यात. मात्र वाटीमधल्या तेलामध्ये एक विषारी केमिकल सापडलं.
म्हणजे कुणीतरी जाणून बुजून त्या तेलामध्ये ते केमिकल मिसळलं होतं. अरे बापरे. कमळीला जर तिच्या आजोबांना त्रास द्यायचा असता तर तिने बाटलीमधल्या तेलातच ते केमिकल मिसळून आणलं असतं, पण तसं झालं नव्हतं. कमळीने स्वतःच्या हाताने यांच्या पायाला मसाज केला. यांच्या पायाला जो त्रास झाला तोच तिच्या हातालाही झाला असणार. का सहन केला तिने तो त्रास? पण ही गोष्ट तेव्हा माझ्या लक्षातच आली नाही. यांचा पाय बघून मी इतकी सैरभैर झाले होते की कुठलाच सारासार विचार करू शकले नाही मी. ती चूकच झाली माझी. पण या रिपोर्टनी सत्य काय आहे ते आपल्या समोर आणले. खरी गोष्ट ही आहे की कमळीची यात काहीही चूक नाहीये. कमळी निर्दोष आहे. आणि हो, त्या तेलामध्ये विषारी केमिकल कोणी मिसळलं हे बाबांना माहिती आहे. जरी त्यांना बोलता येत नसलं तरी सुद्धा ते इशाराने सांगूच शकतात, हो ना बाबा? सांगा हो तुम्ही. अरे वहिनी कोण? मी नाही मॅडम, मी काहीच केलेलं नाहीये. दादा ही आता तुम्ही कुणी काही बोलू नका. मी बघते आता हिला. ए गए आ मी नाही काही केलं. काय काही नाही केलं. तुझी हिंमत कशी झाली या घरामध्ये असं वागण्याची? हा नाही नाही, ही लोक आहेत ना अशी सहजासहजी ऐकणार असली नाहीत. मी बघते ना तिला. थांब थांब चल.